यामागे मोठी रणनीती आहे. कारण कोणाला वर आणायचं आणि कोणाला बाजूला सारायचं हे ठरवणं ही साधी सोपी गोष्ट नसते राजकारणामध्ये. त्यासाठी अनुभव आणि दूरदृष्टी लागते. आणि या सर्व गोष्टी इतक्या लवकर सुनेत्रा वहिनींना कळल्या असेल असं वाटत नाही. आणि मग इथेच शरद पवार यांचं नाव पुन्हा समोर येतं चाणक्याच्या नामकरणामध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना चाणक्य का म्हटलं जातं याचं हे जिवंत उदाहरण मानलं जातं. आणि वेळोवेळी आपल्याला असे अनुभव येतात. अनेक वेळा त्यांनी असे राजकीय डाव टाकलेत ज्याचा अंदाज विरोधकांनाही उशिरा येतो आणि सगळ्यांना कळतच नाही. यापूर्वी अनेकदा त्यांनी अनेकांना पाणी पाजलंय राजकारणात. आणि हे सर्व खेळ त्यांना सहज हाताळता यावे यासाठीच ते 86व्या वर्षी देखील राज्यसभेत रुतून बसले आहेत. परिस्थिती कशीही असो मंडळी, सत्ता थेट हातात नसली तरी त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे शरद पवार यांना चांगलं ठाऊक आहे. त्यांची हीच हुशारी आहे मंडळी. बघा, समोरून काहीतरी वेगळं दिसू द्यायचं आणि पडद्यामागून खेळ आपल्या पद्धतीने चालवायचा. त्यामुळेच आजही अनेकांना राजकीय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, असं वाटतं की निर्णय वेगवेगळ्या गटांचे असले तरी अंतिम सूत्र कुठेतरी एकाच ठिकाणी जोडलेली आहेत. थोरले पवार म्हणतात त्यांना. थोरले पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते कधीच उघड बोलत नाही. पत्रकारांना माहित आहे. त्यामुळे अलीकडच्या अनेक उतावीळ नेत्यांनी आपल्या गुडघ्याचं बाशिंग काढून टाकायला पाहिजे. काढून टाकायला नाही, फेकायला पाहिजे. आणि राजकारणात टिकायचं असेल त्यांना, या नवोदितांना, काही उतावळ्यांना, तर शरद पवारांकडे त्यांनी बारामतीला जाऊन क्लास लावायला पाहिजे मंडळी, असं वाटतं. बारामतीची ही बिनविरोध निवडणूक ही फक्त एक राजकीय घटना नाही तर एक स्पष्ट संदेश आहे. संदेश असा की महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही काही खेळ असे आहेत जे सर्वसामान्य जनतेला दिसत नाहीत. अनेकदा राजकीय क्षेत्रातील अनेकांना कळत देखील नाही. मोठमोठ्या नेत्यांना कळत नाही त्यांचे खेळ. कारण शरद पवारांचा मार नेमका कुठे बसतो हे सूज आल्यावरच कळते. कारण या वयात लोक, तुम्हाला ठाऊक आहे या वयात काय असतं हो, या वयात रामनाम जपायचा असतो, अंथरुणावर लोक असतात. पण शरद पवार राज्यसभेवर रिमोट ठेवून ताठ बसले आहेत. त्यांचे हे खेळ ऐकायला सोपे असतात पण त्यांचे परिणाम मात्र फार मोठे असतात मंडळी. आता प्रश्न तुमच्या समोर आहे, ही सगळी घडामोड ही फक्त योगायोगांची साखळी आहे का, की खरंच पवार कुटुंब आतून एकच आहे आणि बाहेरून मात्र वेगवेगळं चित्र दाखवलं जात आहे आपल्याला सिनेमासारखं? तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धारदार आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या रिनेश रंजन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मंडळी.